नमस्कार, मी सुहास पवार. मेन मराठी 24 तास मध्ये आपले स्वागत. सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी 24 तास. आमच्या मेन मराठी 24 तासला सबस्क्राइब करा, लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका, कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. आज यवतमाळ येथे सकल बंजारा समाजाची सभा आयोजित करण्यात आली होती आणि या सभेमध्ये सर्वपक्षीय सर्व संघटनाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या ठिकाणी जो निर्णय घेण्यात आला त्याविषयी सकल बंजारा समाजाच्या वतीने आज आपल्या सोबत आहेत प्रवीण पवार. येणे वंदन करताणी नमन करताणी मग प्रवीण पवार आदि यवतमाळ भूमी परती ये जाहीर करूचू की 29 तारखेन यवतमाळे माई विराट भव्य मोर्चा आयोजन करमायचं प्रभाती 11 वाजता समस्त बंजारा समाजेन यवतमाळे माई 29 तारखेन 5 ते 7 लाख लोकोर विराट मोर्चा आयोजन करमायचं. बंजारा समाज चंद्रपूर जिवती तालुका कनिती तो यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी ते सोलापुरे लगू तेलंगणा, आंध्रा आणि कर्नाटका राज्यातील जुळंच आणि ऑलरेडी एमआई SC ST रिझर्वेशन माई ऑलरेडी बंजारा समाज समाविष्टच. हाम भारत देशे माई महाराष्ट्र जना स्थापन व्यो जना हम तेलंगणा स्टेटे माहिती महाराष्ट्र स्टेटे विलीन वेताणी हम गुन्हो करलेले दे काही. जर हम हैदराबाद स्टेटे मच रहते तो आज हम शेड्यूल ट्राइबेम ऑलरेडीच रहा. हम शेड्यूल ट्राइबल रिजर्वेशन मांग रे कोणी हम ऑलरेडी शेड्यूल ट्राइबल रिजर्वेशन रहा. पण महाराष्ट्र में विलीन वेजायर कारणास्तव हम अपराई लारे 75 साले खूप मोठो अन्याय वेगो आणि वो कारणास्तव बँकिंग वेगे, रेल्वे वेगे, मोठे मोठे शिक्षण संस्था वेगे असे माहिती हमारा गोरमाटी समाज लारे 75 साले करती वंचित रेगो. तो मार समस्त गोर बंजारा समाजेन कळकळेर विनंती की ही एक संधी मिळतं, ये संधी सुवर्ण संधी करो आणि शेड्यूल ट्राइबल ST आरक्षण 100% मिळालो. मग आव्हान करतो की 29 तारखेन 11 वाजता यवतमाळ शहरेमाई 5 ते 10 लाख लोकोर विराट मोर्चा आयोजन व्हायचं. तो समस्त गोर बांधवेन मार विनंतीचा की यामध्ये मोठे प्रमाणे सामील वेणो. जय शिवालाल. यांनी संघटना विसरून सकल गोर बंजारा आणि सकल बंजारा समाज या बॅनर खाली सर्व बंजारा समाजांनी, बंधू भगिनींनी एकत्र या आणि हा मोर्चा न भूतो न भविष्यती असा करा असे आवाहन या ठिकाणी केलेले आहे. यवतमाळमध्ये येणाऱ्या 29 सप्टेंबर 2025 रोजी सकल बंजारा समाजाचा महामोर्चा होत आहे. मेन मराठी 24 तास साठी मुख्य संपादक सुहास पवार, यवतमाळ.